मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सूरज आता धावतच घरी येतो. घरी आल्यानंतर तो पूर्णपणे घाबरूनच गेलेला असतो, कारण आता पोलीस त्याच्या पाठोपाठ आलेले असतात. त्याचा आता तो भ्रम झालेला असतो. मग आता मानसी विचारते, काय झालं अहो सूरज दादा? त्यावेळी आता सूरजला काय बोलावं सुचत नाही. तो म्हणतो पोलीस आलेत. मग आता ती म्हणते घाबरू नका, मी आहे ना इथे. तेवढ्यातच तात्या देखील बाहेर येतात आणि विचारतात, काय झालं सूरज? मग आता सूरज म्हणतो पोलीस आले आहेत, पोलीस. तेव्हा तात्या म्हणतात, तू काय केलं? मग मी काहीच केलेलं नाहीये असं आता सूरज म्हणतो. घाबरूनच तात्यांच्या पाठीमागे लपतो. मानसी ही विचारात पडते, नक्की काय झालं असेल यांना? तेवढ्यातच पोलीस आता तेथे येतात. तात्या आता बाहेर येतात आणि कुणाला भेटायचंय, नक्की काय झालंय असं विचारतात. त्यावेळी तेजस प्रभू कुठे आहेत असं ते पोलीस विचारतात. ते त्यांच्या मुलाला देखील तेथे घेऊन आलेले असतात. मग आता तेजस प्रभूने अजून काय केलंय, कोणता गुन्हा केलाय, की कुणाची लुटमार केलीये असं तात्या विचारतात. तेवढ्यातच तेजस आता तेथे येतो आणि म्हणतो, मीच आहे तेजस प्रभू. त्यावेळी आता पोलीस म्हणतात, खरंच तेजस साहेब, अहो तुमचे किती आभार मानावे ना कळतच नाही, कारण तुम्ही जे आता या क्षणी केलंय ना माझ्या मुलासाठी ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यावेळी तात्या विचारतात, नक्की काय झालंय? तुम्ही सांगा ना, काय गुन्हा आहे याचा? सरळ याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा, याची लायकीच ती आहे. त्यावेळी आता तेजस तात्यांकडे पाहतच राहतो. मग आता तात्या म्हणतात की बोला की पुढे काय झालंय? गरजू कोठ्यातून माझ्या मुलाला ॲडमिशन मिळाल्याचं आता पोलीस सांगतात. कारण तुम्हाला माहीत नसेल, परंतु आम्हाला तेजस साहेबांनी या सगळ्यामध्ये खूप मदत केली आणि त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. खरंच तेजस सर ना खूप चांगले आहेत असं ते कौतुक करत असतात. मग आता थँक्यू असं म्हणून त्यांचा मुलगाही आता तेजसचे आभार मानतो. तेव्हा तेजस म्हणतो, त्यात कसले आभार? तेव्हा तात्या रागातच म्हणतात, आता याने तुमच्याकडून किती पैसे घेतले हे ॲडमिशन करून देण्यासाठी? कितीला लुबाडलं तुम्हाला सांगा बरं पटकन. ते पोलीस म्हणतात, नाही त्यांनी 1 रुपयासुद्धा घेतला नाही. खरंच खूप चांगले आहेत तेजस साहेब. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत आहे का? अहो त्यांच्यामुळे ॲडमिशन झालं तर झालं, परंतु माझ्या मुलाने एवढा छान अभ्यास केला ना, तर त्यामध्ये त्याचा पहिला नंबर आला. तेव्हा आता पेढे दे ना बाळा. तेव्हा मानव आता दोघांनाही पेढे देतो. मग आता तात्यांना तेजसचा जरा अभिमान वाटू लागतो, परंतु ते आता तोंडावर स्पष्टपणे तसं सांगत नाहीत. मग आता मानव म्हणजे त्या पोलिसांचा मुलगा दोघांचेही आशीर्वाद घेतो. त्याचवेळी तात्या म्हणतात, थांबा बाळा. ते आता आतमध्ये जातात. मग आता बाहेर आल्यानंतर त्याच्या हातावर एक श्रीखंडाची गोळी देतात. मग आता तात्या म्हणतात, हे तुझं बक्षीस. तेव्हा मानव खूप खुश होतो. मग श्रीखंडाची गोळी, अरे वा, तुला तर खूप मोठं बक्षीस मिळालं असं आता तेजस त्या मानवला म्हणतो. मग आता मानव म्हणतो, दादा तुम्हालाही एक घ्या. मग तेजस लगेच एक गोळी घेतो. तेवढ्यातच आता तेथे मानसी येते. मानसी आल्याबरोबरच तुम्हाला पाणी देऊ का असं विचारते. मिसेस प्रभूंना सुद्धा दे ना पेढा असं आता पोलीस म्हणतात. त्यावेळी आता मानव लगेच तो पेढा देतो. आता तेजसला आश्चर्य वाटतो, कारण मिसेस प्रभू हे असं अचानक कसं म्हणाले? यांना माहीत आहे का आमचं लग्न झालं असं तेजस मनात विचार करतो आणि डायरेक्ट त्यांना विचारतो, तुम्हाला कसं माहीत आमचं लग्न झालंय ते? त्यावेळी, अहो मला कसलं माहीत? जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतात ना, तेव्हा पत्नी म्हणून यांनी त्या पेपरवर सही केली होती आणि म्हणूनच तुम्हाला सोडलं गेलं. कुणीतरी जवळचं हवं होतं ना, म्हणून यांनी पत्नी म्हणून सही केली होती. तेव्हा तात्यांना तर धक्काच बसतो. आता तात्यांचा गैरसमज होतो, म्हणजे तुम्ही लवकरच लग्न केलंय असं म्हणून ते आता रागातच आतमध्ये निघून जातात. मग आता तेजस मानसीकडे पाहतच राहतो. तेव्हा आता तेजस हा मानसीकडे पाहतच राहतो आणि विचारतो, तुम्ही पत्नी म्हणून असं लिहून दिलं होतं का? तेव्हा मानसी म्हणते, हो, मला अचानक त्यांनी सांगितलं तुमचं नातं काय आहे यांच्याबरोबर. मग बाबांनी दिलेला शब्द मला आठवला, मग पत्नी म्हणूनच मी तिथे साईन केली. त्यावेळी तेजस तिच्याकडे पाहतच राहतो. तात्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतलाय असं तेजस म्हणतो आणि त्यांचा राग माझ्यावरचा कधी जायचा? ही श्रीखंडाची गोळी ते स्वतःहून मला कधी द्यायचे काय माहीत असं तेजस खंत व्यक्त करून दाखवतो. मानसी म्हणते, काळजी करू नका, लवकरात लवकर तात्या तुम्हाला स्वीकारतील. आणि कसं आहे ना, तुमचा
त्यांना अभिमान वाटेल असं तुम्ही काहीतरी कराल आणि तात्या तुमच्यावरचा रागसुद्धा विसरून जातील असं आता मानसी विश्वासाने सांगते. त्यामुळे तेजसला आता एक वेगळीच उभारी येते, कारण मानसी जे काही बोलते ना ते खूप पॉझिटिव्ह असतं आणि कधी ना कधी तात्या मला चांगलं म्हणतील अशी आशा तेजसच्या मनात निर्माण होते. तर दुसरीकडे आता रणजित हा एक घास चिऊचा, एक घास काऊचा असं म्हणत एक घास माझा, एक घास मानसीचा आणि तिसरा घास हा तेजसचा आणि तेजसबद्दलचा राग त्याच्या मनात अजूनही धुमसत असतोच. त्याच वेळी आता तेथे येते आणि आता मानसीचं लग्न झालं आहे असं त्याला म्हणते. तू एवढा मनात राग धरू नकोस रे बाळा, कारण तुला यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. रणजित आता एकदम शांत राहतो, तो काहीच बोलत नसतो. पण आता तिचं सारखं बोलणं सुरू असतं. अरे मानसी, हा तुझा भूतकाळ होती, ती आता विसरून सुद्धा गेली तुला, पण तू त्यामध्ये का अडकत बसलाय ना हेच मला कळत नाही अजून. गायत्री तेथे येते आणि येऊ का असं विचारते. मग आता रणजित तिच्याकडे पाहतच राहतो. तर रजनी म्हणते, तुम्ही कशाला आलात? दुःखावरच्या खपल्या काढायला आल्या आहात का? मग आता माझं काम आहे, मला येऊ द्यात असं आता गायत्री म्हणते. त्याच वेळी आता रणजित म्हणतो, आई तू यामध्ये पडू नकोस, हे बघ माझं काम आहे त्यांच्याकडे, त्या इथे आल्या आहेत ना, तू जा बरं तुझ्या रूममध्ये. मग आता जर त्या मानसीची वकिली करायला आले असतील ना तर अजिबात त्यांना इकडे थारासुद्धा देऊ नको असं रजनी रागातच म्हणते. तेव्हा तो म्हणतो, आई अगं तू जा की प्लीज, मला बोलायचं आहे यांच्याबरोबर जरा. तेव्हा गायत्री आता तेथे बसते. मग आता रणजित विचारतो, तुम्ही कशाला आला आहात? तुम्ही काय माझं सांत्वन करण्यासाठी आला आहात का? त्यावेळी हे जे काही झालं आहे ना, म्हणजे मानसीबरोबर तेजसचं लग्न झालं आहे ना, या सगळ्या पाठीमागे फक्त तेजसच आहे. तेव्हा हे सांगण्यासाठी तुम्ही आलात का असं रणजित जरा वैतागूनच विचारतो. तेव्हा गायत्री म्हणते, नाही, आणखी दुःख द्यायला मी आले आहे. त्यानंतर गायत्री म्हणते, त्या तेजसला कायमचं उद्ध्वस्त करायचंय अँड आय एम शुअर मनोमन तुमची सुद्धा तीच इच्छा असेल, बरोबर ना? कारण आधी तेजसने तुमची मदत घेऊन मला तोंडघाशी पाडलं आणि आता मला तुमची मदत घेऊन त्याचा हरलेला चेहरा पाहायचाय असं आता गायत्री हात पुढे करत म्हणते. तेव्हा रणजित तिच्या हातामध्ये हात मिळवत नाही. तो म्हणतो, तुमची इच्छा आहे ना, मग तुम्हीच करा ते. तेव्हा तो तेजसला जोराजोरात आवाज देऊ लागतो की तेजस कम असं म्हणून तो गायत्रीला सांगतो की जस्ट 1 मिनिट, हा मी आलोच असं म्हणून तो आता लगेच रूममध्ये जातो. टेडीला घेऊन येतो आणि तो त्यालाच तेजस असं म्हणत असतो. तो म्हणतो, एवढं घाबरायचंय काय त्यात मला? तेव्हा त्या गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो की याच्या मनामध्ये तेजसबद्दलचा हा किती राग आहे. तो आता त्या कुत्र्याला, म्हणजे बाहुलीसारख्या कुत्र्याला तेथे ठेवतो आणि म्हणतो, बाहेरची माणसं आली नाही, हा तेजस खूप घाबरतो, पण हे बाहेरचे नाही आहेत हा तेजस, हे आहे घरचेच आहेत, ह्या तर वहिनी आहेत, तू यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याच मोठ्या वहिनी आहेत ह्या ना, हाय म्हण किंवा शेक हँड कर असं रणजित हसतच म्हणतो. तर गायत्री आता लगेच तोंड वाकडं करते. तेव्हा तो आता पैशांचा बंडलच समोर ठेवतो आणि म्हणतो, हवे तेवढे पैसे देतो मी, तर तुमचा ॲडव्हान्स आहे. तेव्हा ती आता त्याच्यावर 100 रुपयाची नोट त्यालाच ॲडव्हान्स म्हणून ठेवते आणि पैसेच त्याच्याजवळ देते आणि म्हणते की मी पैशासाठी करतच नाही आहे, पैशांची गरज मला नाही आहे, ते खूप जुनं दुखणं आहे आणि त्याचाच हिशोब मला आता पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी मला त्या तेजसला गुडघ्यावर आणायचंय असं ती आता रागातच म्हणते. तेव्हा रणजित आता तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा तो आता म्हणतो, तुम्हाला जर त्याला गुडघ्यावर आणायचं असेल ना तर आणा, पण मला त्याच्या गळ्यात ना असा पट्टा घालायचा आहे असं म्हणून तो आता जो बावल्यासारखा कुत्रा असतो त्याच्या गळ्यात पट्टा घालतो. तेव्हा गायत्री आता हसते आणि मनात विचार करते, म्हणजे याला सुद्धा तेजसला बर्बाद करायचं आहे आणि मला सुद्धा, म्हणजे आमच्या दोघांचं एकच उद्दिष्ट आहे, लक्ष आहे म्हटल्यावर आम्ही दोघेही ते मिळून आता पूर्ण करणारच. त्यावेळी गायत्री आता हसते आणि म्हणते की तेजस आणि मानसी या दोघांचंही जगणं मी मुश्किल करून टाकेन. तेव्हा पुढे आता गायत्री म्हणते, तेजस आणि मानसीला धडा शिकवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे रणजित हा खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, मानसीला नाही, हा मानसीच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे असं रागातच तो आता म्हणतो. मग आता फक्त तेजसला आपण धडा शिकवायचा आहे आणि तेजसला बर्बाद करायचंय असं आता रणजित म्हणतो आणि हसतच तिच्याबरोबर हात मिळवणी करतो. आता दोघांचाही उद्देश एकच असतो की तेजसला त्रास देणं.
तर आता इकडे मानसी घर झाडून काढत असते, तेवढ्यातच विनोद आता तेथे येतो आणि मुद्दामच मानसीला त्रास देऊ लागतो. कारण टेबलवर असणारं सर्व सामान तो मुद्दामच खाली पाडतो आणि म्हणतो की बापरे, आपल्या घरातली लोकंसुद्धा कशी आहेत ना, व्यवस्थित त्यांना सामानसुद्धा ठेवता येत नाही की काही, कारण त्यांना शिस्तच नाहीये असं म्हणून आता तो चिडतो. त्यावेळी मानसी आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मग आता तो ते सामान उचलणार असतो, तेवढ्यातच मानसी आता त्याच्याकडे पाहते. मग आता तो म्हणतो बापरे, माझ्या पोटात जोराची कळ आली, असं मुद्दामच तो आता नाटक करतो आणि वागताच येत नाही असं मुद्दामहून म्हणत असतो. त्याचवेळी मानसी आता म्हणते ठीक आहे, मी उचलते, राहू द्यात, असं म्हणून ती ते सगळं स्वच्छ करते. पुन्हा सर्व सामान अगदी व्यवस्थित उचलून ठेवते. त्यानंतर आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग लगेच सोफ्यावर बसायला जातो. सोफ्यावर बसत असताना तिथे आभाची जी पुस्तकं असतात ती पुस्तकं मुद्दामच खाली टाकतो आणि म्हणतो की बापरे, माझ्या हातातून पुन्हा ही पुस्तकं खाली पडली, काय करावं बरं, कळतच नाहीये, असं म्हणून आता मानसीला तो मदत करायला सांगतो. मानसी व्यवस्थित दुसरीकडे आता ती पुस्तकं उचलून ठेवते खरं, परंतु आता विनोद म्हणतो की तू नसतीस ना, खरंच काय झालं असतं ना घराचं काय माहीत, कारण खूप मदत करते घरामध्ये, असं म्हणून तो आता तिचं कौतुक करत असतो. तेव्हा ती म्हणते इट्स ओके, राहू द्यात सगळं, असं म्हणून ती कचरा टाकण्यासाठी पुन्हा बाहेर जाते. तेवढ्यातच आभा आता फोनवर बोलत तेथे येते. ती तिच्या मैत्रिणीबरोबर बोलत असते. तर आभा आता विनोद जेथे बसलेला असतो ना त्या सोफ्या शेजारी येते आणि विचारते इथे टिपॉयवर माझी पुस्तकं होती, इथून कुठे गेली. मग आता तो म्हणतो काय माहीत मला, त्या पुस्तकांना काय पाय आहेत का चालत जायला, कुणीतरी दुसरीकडे ठेवली असतील, मला तरी काय माहीत. मग आता आभा अजूनच जोरात ओरडते की मी नोट्स काढत होते आणि इथेच पुस्तकं ठेवली होती, गेली कुठे. रागातच जेव्हा ती आता म्हणत असते तेव्हा तो म्हणतो ती तुझी नवीन वहिनी आहे ना, तिने तिकडे शेजारी ठेवली असेल बघ ती पुस्तकं, ते बघ समोरच्या टेबलवर आहेत, ती तुझीच आहेत का, जरा तपासून घे. तेव्हा तिने ठेवली का, तिला कुणी हात लावायला सांगितलं होतं माझ्या पुस्तकांना, असं आभा आता खूप रागात म्हणत असते. त्यावेळी विनोद म्हणतो मला काय माहीत, तसंही तुला माहीत आहे ना तिला मध्ये मध्ये करायची खूप सवय असते, म्हणून आभाला आता प्रचंड राग येतो आणि ती मानसीला 4-5 वेळा आवाज देते, मानसी पटकन आतमध्ये ये. आली की नाही. तेव्हा मानसी आता पटकन तेथे येते आणि विचारते काय झालं आभा, बोल ना गं. मग आता रागातच आभा विचारते तू माझ्या पुस्तकांना हात का लावलास, तुला पुस्तकांना हात लावायचा अधिकार दिलाच कोणी, अगोदर सांग बरं. असं रागातच जेव्हा ती म्हणते तेव्हा मानसी म्हणते अगं तेथे टिपॉयवर पुस्तकं होती ना, म्हणून मी तिथे बाजूला ठेवली, ती खाली पडली होती यांच्याकडून चुकून. मग आता आभा म्हणते तरीही तू माझ्या कोणत्याच गोष्टींना हात लावायचं नाही, हे मी 100दा सांगितलं ना तुला. विनोद आता मध्येच आभाला भडकवून देत असतो. त्यावेळी आता मीच ती पुस्तकं टेबलवर ठेवली कारण त्याच्या अवतीभोवती कचरा झाला होता, असं मानसी जेव्हा पुन्हा तिला समजावते तेव्हा विनोद पुन्हा उठतो आणि म्हणतो अगं आभा बघ, तुझ्या पुस्तकांना ही कचरा म्हणाली, कचरा. तुला आठवत असेल मी आणि छायाने फक्त तुझ्या पुस्तकांना हात लावला होता, तर तेव्हा तू किती मोठ्या मोठ्याने आम्हाला ओरडत होतीस आणि इथे सरळ सरळ तुझ्या पुस्तकांना ती कचरा म्हणते तरीही तू बोलत नाहीस. हा तू किती भेदभाव करतेस. तेव्हा आभा पुन्हा रागातच म्हणते तुला काय गरज होती पुस्तकांना हात लावायची, जो काही कचरा झाला होता ना तो आमच्या घरात झाला होता ना, तुला काय प्रॉब्लेम आहे आमच्या घरात कचरा झाला तर कचरा काढण्याची, हे आमचं घर आहे समजलं, तुझं घर नाही हे. आणि जर त्या कचऱ्याचा एवढाच तुला प्रॉब्लेम होत असेल ना तर तू सरळ आमच्या घरातून ना निघूनच जा, असं मानसीला आभा रागातच म्हणते. तेव्हा विनोद आता आश्चर्याने तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो बापरे, सरळ घरातून निघून जायची अशी धमकी दिली आभा तू. तेव्हा आता मानसी ही अगदी शांतपणे म्हणते अगं आभा तू समजून घे जरा, मी तुझ्या पुस्तकांना कचरा म्हणालेलीच नाही आहे, त्याच्या अवतीभोवती कचरा पडला होता ना, म्हणून मी म्हटलं की ती पुस्तके मी उचलून ठेवली, बाकी काहीच नाही ग. त्यावेळी आता विनोद पुन्हा मध्ये मध्ये बोलतो आणि म्हणतो अगं त्या पुस्तकांच्या आजूबाजूला सुद्धा पुस्तकच होती, म्हणजे आजूबाजूचा सुद्धा पुस्तकांचा कचरा झाला का, तूच सांग ना आता आभा. त्या आभाला तो खूपच डिवचत असतो आणि म्हणतो मी
तर ऐकूनच घेतलं नसतं बाबा, असं म्हणून तो आता लगेच तिथून जातो. त्यावेळी रागातच आता आभा म्हणते, तुला जशी माझी पुस्तकं कचरा वाटतायत ना, तसं मला तुझ्यामुळे अख्खं घर विस्कटल्यासारखं वाटतंय, समजलं? तर विनोद आता रूममध्ये जातो आणि तेथून डोकावून पाहत असतो. गायत्रीने आता विनोदला सांगितलेलं असतं की घरातील सर्वांना ती विरोधात आपल्याला उभं करायचं आहे आणि मानसीचा पत्ता कट करायचा आहे. म्हणूनच तो आता डोकावून पाहत असतो. त्यानंतर ती म्हणते, तुझी आणि तुझ्या बॅगची जागा खरं तर बाहेरच आहे, आता बघतच राहतो, असं म्हणून आवाज सुद्धा तावातावाने लगेच मानसीची बॅग घेते. तेव्हा मानसी म्हणते, अगं आभा तू काय करतेयस तू? तेव्हा आभा काही ऐकून घ्यायला तयारच नसते. मग विनोद आता म्हणतो की झाला, माझा प्लॅन सक्सेस झाला आता, कारण हा तर छोटा पॅकेज आणि बडा धमाका ही आभा आहे. खरंच कौतुकास्पद हिने काम केले आज. तर आभा आता पूर्ण घराच्या बाहेरच मानसीची बॅग घेऊन जाते. तेव्हा आता विनोद म्हणतो, ब्रेकिंग न्यूज, घरातली नवीन सुनेचा घरातल्यांचीच मनं जिंकण्याचा पहिला प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. मी माझं टॅलेंट तरी कुठे ठेवू, असं म्हणून तो आता स्वतःचीच पाठ थोपटवून घेतो. इकडे आभाही लगेच मानसीची बॅग गेट बाहेरच फेकून देते. तेवढ्यातच तेथे आता तेजस येतो. तेव्हा मानसी आणि आभा जरा घाबरतातच. तेव्हा आता तेजस लगेच मानसीची बॅग हातात घेतो आणि ही काय पद्धत आहे का वागायची, असं रागातच विचारतो. मानसीची त्याला खरं तर खूप दया येत असते, परंतु आता या घरच्यांच्या अशा वागण्याला काय करावं हेच त्याला काही समजत नसतं. मग आता लगेच तो मानसीकडे बॅग देतो. तेव्हा मानसी म्हणते, आभाची खरंच काही चूक नाहीये, सॉरी हा आभा, मी इथून पुढे अजिबात तुझ्या कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही, हा मी तुला शब्द देते, असं म्हणून ती आता आपली बॅग घेते आणि लगेच बिचारी आतमध्ये ठेवायला जाते. तेव्हा आता आभा म्हणते, तुलाही तिची बाजू घ्यायची आहे का रे? घे, तुझ्या बायकोची बाजू घे ना, तू कशाला माझी बाजू घेणार? त्यावेळी आता तो म्हणतो की गप्प बस हा आभा, म्हणून तो तिचा हात आता पकडतो आणि तिला बाहेरच्या खॉटवर बसायला सांगतो. आता त्या कॉटवर बसते. मग आता तेजस देखील तिच्या शेजारी बसतो. तेव्हा आता मानसी, खरंच कशा आहेत तुला तर माहीत आहे ना, असं तेजस आता म्हणतो. आभा म्हणते, प्लीज आता तिचे गुणदोष मला तू सांगत बसू नकोस. त्यावेळी तेजस म्हणतो, मी गुणदोष सांगत बसणार नाहीये, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आभा, अगं मानसींनी माझ्यासाठी जे काही केलंय ना ते खरंच कौतुकास्पद आहे आणि मला त्यांचा अजिबात राग येत नाही. त्यांनी माझ्यासाठी मागचा पुढचा विचार न करता लग्नाचा प्रस्ताव ठेवला समोर. तुला तर माहीतच असेल की त्या कशा आहेत त्या. अगोदर जेव्हा त्या माझ्याबरोबर भांडायच्या तेव्हा सुद्धा तुला त्यांचा खूप राग यायचा आणि आता सुद्धा तुला राग येतोय का बरं? मग आता ती म्हणते ना, तिच्यामुळे तुला खूप भोगावं लागतंय आणि आज तुझी जी परिस्थिती झाली आहे ना दादा, ती फक्त तिच्यामुळे. त्यावेळी आता तेजस म्हणतो, तुला तर चांगलंच माहीत आहे माझ्या या परिस्थितीला कोण नक्की जबाबदार आहे, कारण गायत्री वहिनींनी हे सगळं काही केले, तुला तर माहीत असेल. त्यावेळी आता पुढे आभा म्हणते, जी वहिनी या घरात असायला हवी होती ती वहिनी घराबाहेर आहे आणि नको त्या दोघी जणी घरात आहे. अख्ख्या घराचा विस्फोट करून टाकलाय अक्षरशः. त्यावेळी आता तेजस म्हणतो, मानसीने काहीही केलेलं नाहीये. हे बघ, त्यांनी माझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु एक गोष्ट सांगू का एक गोष्ट, त्यांनी मला मंगळसूत्र घाल असं फोर्स नाही केलं. आता आपणच त्यांना समजून घ्यायला हवं, कारण त्या कशा आहेत ना हे तुलाही चांगलं माहीत आहे आणि मलाही चांगलं माहीत आहे. त्यांचा साधेपणा त्यांना भावतो आणि त्या एक दिवस सर्वांचं मनसुद्धा जिंकून घेतील, हा मी तुला शब्द देतो. आणि तू आता लहान आहेस ना, मग त्यांनाही समजून घे जरा. घरच्यांनीही सांग, त्या सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सगळेजण त्यांच्याबरोबर किती वाईट वागतायत हे तू पाहती आहेस. त्यांना कोणाचा तरी आधार वाटायला हवा ना घरात. तेव्हा ती आता काहीच बोलत नाही, एकदम शांत राहते. इकडे आता मानसी एकदम शांतपणे बसलेली असते. तेव्हा ती म्हणते, बापरे, मी या घरातील सर्वांची मनं कधी जिंकणार मला कळतच नाहीये, कारण घरातील सर्वांची मनं जिंकणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीचं जरी मन जिंकलं ना मी, तरीही माझ्या मनाला उभारी येईल. बाबा, तुम्हाला एक सांगू का, तुमची पक्की वीट हल्ली आहे आणि या पक्क्या विटेला आता कसं सावरावं ना हेच कळत नाहीये.
आणि एवढं सगळं मोठं प्रकरण झालेलं असताना मी कुणाकडून कशाची अपेक्षा तरी कशी करू असा मानसी आता विचार करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वजण आता दसऱ्याचा सण साजरा करणार असतात, पूजा करायची असते. म्हणूनच आता सुनंदा म्हणते, हो आपल्या सुनेकडून आपण दरवर्षी पूजा करून घेतो ना, तेव्हा मानसीला एक आशा असते की मला बोलवतील पुढे. पण आता सुनबाई असं म्हणून सुनंदा गायत्रीला आवाज देते. तेव्हा गायत्री आता तेथे येते. तर मानसीला खूप वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.